निपुण महाराष्ट्र अंतर्गत गणित कार्यपुस्तिका इयत्ता 5वी प्रथम सत्र. चला पाहूया आपण. पहिल्या पानावर आपल्याला स्वतःचे म्हणजेच विद्यार्थ्याचे नाव लिहायचे आहे. यानंतर आपल्याला इथे तुम्ही ज्या शाळेत शिकत असताल त्या शाळेचे नाव लिहायचे आहे. इथे आपला हजरी क्रमांक लिहायचा आहे आणि इथे इयत्ता लिहायची आहे. तर यानंतरच्या पानावर आपल्याला प्रस्तावना दिलेली आहे, ही तुम्ही वाचा. आणि यानंतरच्या पानावर आपल्याला काही मुद्दे दिले आहेत. कशासाठी? तर कार्यपुस्तिका समजून घेऊया की कार्यपुस्तिकेला कसे समजून घ्यायचे यासाठी ते 11 मुद्दे दिलेले आहेत. हे सुद्धा तुम्ही वाचू शकता. यानंतरच्या पानावर आपल्याला अध्ययन निष्पत्तीची माहिती दिली आहे. म्हणजे आपल्याला हे पुस्तक, ही कार्यपुस्तिका सोडवल्यानंतर कोणकोणते गुण प्राप्त होणार आहेत हे यामध्ये दिलेले आहे. हे सुद्धा तुम्ही वाचू शकता. यानंतरच्या पानावर अनुक्रमणिका दिलेली आहे. एकूण पाठ, पाठाचे नाव, उपलब्ध तासिका म्हणजे किती वेळात हे सोडवायचे आहेत. यानंतर पृष्ठ क्रमांक म्हणजेच पान क्रमांक इथे आपल्याला अनुक्रमणिकेमध्ये दिलेले आहे. तर आपला पाठ क्रमांक 1 आहे रोमन संख्या चिन्हे. याचे उपघटक कोणकोणते आहेत? रोमन संख्या चिन्हे, ओळख, वाचन व लेखन. तर चला आपण कृती क्रमांक 1 पाहूया. कृती 1, क्रमवार रोमन संख्या चिन्हांचा वापर करून रिकाम्या जागा भर. म्हणजे इथे आपल्याला क्रमवार रोमन संख्या लिहायच्या आहेत रिकाम्या जागेत. तर चला लिहूया. इथे आय दिलेले आहे, तर इथे आपल्याला डबल आय लिहायचे आहे. यानंतर इथे आपल्याला ट्रिपल आय दिलेले आहे. यानंतर आपल्याला आय व्ही लिहायचे आहे. यानंतर आपल्याला इथे व्ही लिहून दिलेले आहे. मग आपल्याला इथे व्ही आय लिहायचे आहे. यानंतर आपल्याला व्ही डबल आय दिलेले आहे. इथे आपल्याला व्ही ट्रिपल आय लिहायचे आहे. यानंतर आपल्याला आय एक्स लिहायचे आहे. यानंतर इथे आपल्याला एक्स लिहून दिलेले आहे. यानंतर आपल्याला एक्स आय पण लिहून दिलेले आहे. आपल्याला इथे एक्स डबल आय लिहायचे आहे. यानंतर आपल्याला एक्स ट्रिपल आय लिहायचे आहे. यानंतर इथे आपल्याला एक्स आय व्ही लिहून दिलेले आहे. आपल्याला इथे एक्स व्ही लिहायचे आहे. यानंतर आपल्याला इथे एक्स व्ही आय लिहायचे आहे. यानंतर आपल्याला इथे एक्स व्ही डबल आय लिहून दिलेले आहे. मग आपल्याला इथे एक्स व्ही ट्रिपल आय लिहायचे आहे. आणि यानंतर आपल्याला एक्स आय एक्स लिहायचे आहे. आणि इथे आपल्याला एक्स एक्स लिहून दिलेले आहे. तर हे एकूण कितीपर्यंतच्या रोमन संख्या चिन्हे होती माहिती आहे? हे होते 1, हे 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 हे 20 पर्यंतचे रोमन संख्या चिन्हे होती. अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 1 इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 2 पाहूया. कृती 2, योग्य जोड्या जुळव. इथे आपल्याला योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. कशाच्या? आपल्याला इथे 2 गट दिलेले आहेत, अ गट
आणि गट ब. तर बघा येते गट अ मध्ये आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे दिलेली आहेत आणि गट ब मध्ये आपल्याला रोमन संख्या चिन्हे दिलेली आहेत. आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हाशी कोणती रोमन संख्या चिन्ह बरोबर जुळतील त्याच्याशी आणि गट ब मधील त्या रोमन संख्येशी जोडी लावायची आहे. तर चला आता आपण जोडी लावूया. ही कोणती संख्या आहे? 15. तर बघा इथे 15ला रोमन संख्या चिन्हात काय लिहितात? तर XV. तर XV कुठे आहे? हे आहे XV. तर आपल्याला या 15 संख्येची आणि XV या संख्येची जोडी जुळवायची आहे. तर चला आपण जोडी जुळवूया. इथे मी पट्टीचा वापर करत आहे, तुम्ही सुद्धा करू शकता. आता आपल्याला ह्या 15 संख्येपासून ते XV या रोमन संख्या चिन्हापर्यंत जोडी जुळवायची आहे. अशा प्रकारे आता यानंतरची संख्या आहे 17. तर 17ला रोमन संख्या चिन्हात काय वापरतात? तर XVII. तर चला आता आपण XVII शोधूया. XVII हे आहे XVII. तर आपण ह्या 17 आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हाची आणि रोमन संख्या चिन्हाची जोडी जुळवूया. अशा प्रकारे यानंतरची संख्या आहे 13. तर पहा 13ला रोमन संख्या चिन्हात कसे लिहितात? XIII. तर चला शोधूया XIII. XIII कुठे? XIII हे आहे XIII. तर ह्या 13 आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हाची आणि XIII रोमन संख्या चिन्हाची आपण जोडी जुळवूया अशा प्रकारे. यानंतरची संख्या आहे 16. 16ला रोमन संख्या चिन्हात कसे लिहितात? तर XVI. तर XVI कुठे आहे? चला शोधूया. हे आहे XVI. तर आपण 16 या संख्येची आणि XVI या रोमन संख्या चिन्हाची जोडी जुळवूयात अशा प्रकारे. आता यानंतरची संख्या आहे 18. तर 18ला काय वापरतात रोमन संख्या चिन्हातून? तर चला पाहूया. 18ला वापरतात XVIII. तर कुठे आहे XVIII? हे आहे XVIII. तर 18 या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हाची आणि XVIII या रोमन संख्या चिन्हाची आपण जोडी जुळवूया अशा प्रकारे. यानंतरची संख्या आहे 19. 19 या संख्येला रोमन संख्या चिन्हात कसे लिहितात? तर XIX. चला पाहूया XIX कुठे लिहिलेले आहे? हे आहे XIX. तर 19 या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हाची आणि XIX या रोमन संख्या चिन्हाची आपण जोडी जुळवूया अशा प्रकारे. यानंतर 20 संख्या दिलेली आहे आपल्याला. तर 20 या संख्येला रोमन संख्या चिन्हात कसे लिहितात? तर XX म्हणजेच XX. तर कुठे आहे XX? हे आहे XX म्हणजेच XX. तर 20 या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हाची आणि XX या
रोमन संख्या चिन्हाची आपण जोडी जुळवूया अशा प्रकारे. आता यानंतर पहा, एकदम शेवटची संख्या आहे ती म्हणजे 14. तर 14 या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हाला आपण रोमन संख्या चिन्हात कसे लिहितो, तर XIV. XIV कुठे आहे, हे आहे. तर चला 14 या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हाची XIV या संख्या चिन्हासोबत जोडी जुळवूया अशा प्रकारे. अशा प्रकारे आपण कृती क्रमांक 2 इथे पूर्णतः सोडवलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 3 पाहूया, जे की पुढच्या पानावर आहे. तर चला पाहूया इथे काय म्हटले आहे ते. कृती 3, घड्याळात दाखविलेली वेळ आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे वापरून लिही. म्हणजे इथे आपल्याला या घड्याळामध्ये रोमन संख्या चिन्ह दाखवलेली आहेत आणि ते आपल्याला वेळ ओळखून खाली दिलेल्या जागेत आपल्याला ती आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात वेळ लिहायची आहे. तर चला लिहूया. त्याआधी आपण पाहूया की वेळ काय झालेली आहे ते. तर चला पहिल्या घड्याळीत किती वाजलेले आहेत, तर XII म्हणजे 12. 12च्या पुढे गेलेला आहे तास काटा, म्हणजे 12 वाजून झालेले आहेत. किती मिनिटे, तर हा काटा V वर आहे, म्हणजेच आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात 5 वर आहे, म्हणजेच मिनिटं झालेली आहेत 25. म्हणजे 12 वाजून 25 मिनिटे इथे झालेली आहेत. तर मी इथे 12 वाजून 25 मिनिटे अशा प्रकारे लिहित आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने इथे लिहू शकता. तर यानंतर पहा इथे किती वाजलेली आहेत. मिनिट काटा 12 वर आहे आणि तास काटा कितीवर आहे, I म्हणजेच 3 वर आहे. म्हणजे इथे बरोबर 3 वाजलेली आहेत. तर इथे आपण लिहूया आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात 3. तर चला यानंतरची तिसऱ्या घड्याळीत किती वेळ झालेला आहे, तर इथे XI वर तास काटा थांबलेला आहे. म्हणजे XI म्हणजे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात 11 झाले आणि मिनिट काटा 12 वर आहे. XII म्हणजेच 12 वर आहे. तर इथे बरोबर 11 वाजलेली आहे. तर चला इथे आपण लिहूया आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये अशा प्रकारे. आपण इथे कृती क्रमांक 3 सोडवलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 4 पाहूया. कृती 4, रिकाम्या जागा भर. आपल्याला इथे रिकाम्या जागा भरायच्या आहेत. तर चला भरूया. तर इथे पहिली रिकामी जागा आपल्याला सोडवून दिलेली आहे, त्याप्रमाणे आपल्याला खाली सोडवायच्या आहेत. तर चला पाहूया की कशा प्रकारे आपल्याला ह्या रिकाम्या जागा भरायच्या आहेत. तर पहिली इथे रोमन संख्या दिलेली आहे XVII. XVII म्हणजे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात काय वापरतात, X म्हणजे 10 अधिक V म्हणजे 5 अधिक I म्हणजे 1 आणि अजून एक I म्हणजे 1 आणि ही एकूण मिळून संख्या किती झाली, 10 अधिक 5 बरोबर 15, 15 अधिक 1 16, 16 अधिक 1 17 आणि ही रोमन संख्या आहे 17. अशा प्रकारे आपल्याला खालील रोमन संख्या
रिकाम्या जागा भरायच्या आहेत. तर चला भरूयात. तर पहा, इथे यानंतरची संख्या आहे IX. बरोबर दिले आहे आपल्याला 10 वजा. आणि हे लक्षात ठेवायला पाहिजे, जर या संख्येच्या पुढी संख्या असतील तर अधिक होतात, पण जर या संख्येच्या माग संख्या असेल म्हणजे याच्या आधी संख्या असेल तर त्या वजा होतात. म्हणून इथे पहा काय दिलेले आहे, 10 आणि 10च्या मागे I दिलेले आहे. आयची किंमत काय असते तर 1. तर इथे आपल्याला 1 लिहायचे आहे आणि आपण दुसरी रिकामी जागा इथे सोडवलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला खाली रिकाम्या जागा सोडवायच्या आहेत. यानंतरची रोमन संख्या चिन्ह कोणती आहेत, XIX. तर इथे काय दिले आहे पहा, ही X संख्या आहे आणि इथे आपल्याला रिकामी जागा अधिक कंसामध्ये 10 वजा 1 दिलेले आहेत, जे की ही संख्या आहे. X म्हणजे 10 आणि 10तून 1 गेले तर 9 राहतात. बरोबर आहे. हेच आपल्याला इथे उदाहरण दिलेले आहे. 10 वजा 1 हे 10 आणि 10तून या मागील संख्या म्हणजे वजा असते. तर 10 वजा 1 इथे दिलेले आहे आपल्याला. आणि आपल्याला इथे अधिक करायचे आहे 10, कारण की याच्या आधी एक संख्या दिलेली आहे X म्हणजेच की 10. तर इथे आपल्याला 10 लिहायचे आहे. तर याचे पूर्ण उत्तर काय होते, 10 अधिक 10 वजा 1 म्हणजे 9. 10 अधिक 9 बरोबर 19 आणि ही संख्या जी आहे ती 19 आहे. तर चला यानंतरची चौथी रिकामी जागा आपण पाहूया. इथे कोणती रोमन संख्या दिली आहे तर XV. याचा अर्थ काय होतो, X म्हणजे 10, यामध्ये आपल्याला अधिक करायचे आहेत V म्हणजेच 5. तर आता आपण इथे 5 लिहूया. अशा प्रकारे आपण कृती क्रमांक 4 इथे सोडवलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 5 पाहूया. कृती 5. खालील संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे वापरून लिही, नंतर त्या चढत्या व उतरत्या क्रमाने लिही. तर चला इथे पहिली आपल्याला उदाहरण सोडून दिलेले आहे. L म्हणजेच 50 असते. IX म्हणजे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात काय वापरतात तर 9. तर चला इथे 9 लिहूया. अशा प्रकारे यानंतर इथे V दिलेले आहे. तर V म्हणजे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात काय होतो तर 5 अंक होतो. तर X यानंतर X दिलेले आहे. X म्हणजे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात 10. यानंतर XL दिलेले आहे. L म्हणजे 50 आणि 50मधून X वजा करायचे आहेत म्हणजे 10 वजा करायचे आहेत. 50 वजा 10 बरोबर 40 आणि ही संख्या आहे 40. तर आता आपल्याला इथे चढता क्रम लावायचा आहे. चढता क्रम म्हणजे पहिल्यांदा छोटी संख्या, त्यानंतर मोठी संख्या, त्यानंतर अजून मोठी संख्या आणि अशी वाढत जाते. आणि उतरता क्रम म्हणजे सर्वात मोठी संख्या आधी, त्यानंतर छोटी संख्या, त्यानंतर छोटी संख्या आणि त्यानंतर छोटी संख्या. तर चला आता आपण आधी इथे चढता क्रम लिहूया. तर चला आपण इथे लिहूया चढता क्रम. तर सर्वात लहान संख्या कोणती आहे यामध्ये तर 5. तर इथे आपण 5 लिहूया. इथे आपण स्वल्पविराम देऊया, त्यालाच कॉमा म्हणतात. यानंतर आपण याहून थोडी मोठी संख्या कोणती आहे तर 9. तर इथे 9 लिहूया. अशा प्रकारे. आणि 9 पेक्षा मोठी संख्या कोणती आहे तर 10. तर आपण इथे 10 लिहूया. 10 पेक्षा दिलेल्यापैकी मोठी संख्या कोणती आहे तर
40. तर आपण इथे 40 लिहूया. आणि 40 नंतर सर्वात मोठी संख्या कोणती आहे दिलेल्यापैकी? तर ती आहे 50. तर चला इथे आपण 50 लिहूया. आणि आपल्याला यानंतर उतरता क्रम लिहायचा आहे. तर आधी कोणती संख्या येईल? 50, नंतर 40, नंतर 10, नंतर 9, नंतर 5. याची उलटी करून लिहिली तरी चालते. तर अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 5 इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 6 पाहूया, जे की पुढच्या पानावर आहे.